काय यायचं आला ना आवाज येतो ना आवाज येतो ना आता येतो ना ते मी म्हणलं ना बोलू नका म्हणून ते नुसते अशी करायचे. आज महाराष्ट्राच्या कानाकोप दुसरा महत्वाचा विषय असा आहे की मुंडे साहेबांनी आयुष्यभर खस्ता खाऊन वंचितांना आवाज देण्यासाठी काम केलं. समाजातील अगदी तळागाळातील माणूस हा राजकारणात आला पाहिजे, लोकप्रतिनिधी झाला पाहिजे, आमदार झाला पाहिजे, खासदार झाला पाहिजे, जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे, पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे, मार्केट कमिटीला निवडून आला पाहिजे, वेगवेगळ्या संस्थांमध्ये निवडून आला पाहिजे अशी भूमिका घेतली आणि सामान्य माणसाला मंच उपलब्ध करून दिला. मला सांगा मुंडे साहेबांनी मला राजकारणात का आणलं? फक्त आमदारकी लढवण्यासाठी आणलं परळीची का? त्यांना मला त्यांचं नाव चालवायचं होतं असं त्यांना वाटलं की माझ्या मुलीने माझं नाव चालवावं म्हणून आणलं. मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं कारण त्यांनी आयुष्यभर ज्या लोकांना ताकद देऊन त्यांच्याबरोबर प्रस्थापितांच्या विरुद्ध युद्ध केलं त्या लोकांच्या समवेत आपला हाडामासाचा रक्ताचा माणूस सुद्धा युद्धात उतरलं पाहिजे म्हणून मला मी घरात बसणार, मुंडे साहेब मागे बढो आणि लोक रस्त्यावर उतरणार आणि घरातली माणसं मात्र वैभवात राहणार. हे मुंडे साहेबांचे संस्कार नाही म्हणून मला राजकारणात आणलं. तुझं फोन बंद रे ए हिरो, तुझा फोन बंद कर कारण इथे बाकीच्यांना डिस्टर्ब होतं. फोनवर बोलू तुम्ही मला राजकारणात मुंडे साहेबांनी आणलं ते एका मोठ्या आणि अत्यंत भव्य अशा विचारांना समोर घेऊन आणलं आणि माझ्या राजकारणाचा पाया मला मंत्री करा, मला संत्री करा, मला काही करा, माझ्या बहिणीला काही करा, माझ्या नवऱ्याला करा, माझ्या घराला करा, हे मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत. आहेत का? माझा परिवार काय फक्त प्रीतम मुंडे आहे का? माझा परिवार या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात मुंडे साहेबांवर प्रेम करणारा निष्पाप कार्यकर्ता. माझ्या या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी राजकारणात आहे. माझी भूमिका काय होती? मुंडे साहेब लागले तेव्हा मी गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरू देणार नाही. काही लोक म्हणले काही लोक नाही 99% लोक चांगलं बोलले, 99% सकारात्मक बोलले. काही लोक म्हणले वडिलांच्यामुळे पद देण्याची काय आवश्यकता. मला सांगायचे राजकारणात आले आणि माझ्या वडिलांचा अंत्यविधी सगळ्यांना आठवत असेल, आपल्या बापाचा अंत्यविधी सगळ्यांना आठवत असेल. सगळ्या लोकांचा असंतोष ज्वाला बनून डोळ्यामधून प्रत्येकाकडे पाहत होता आणि दगडांचा वर्षाव लोकांनी केला, अगदी आमच्याही अंगावर केला. मुंडे साहेबांच्या चितेला अग्नी देताना मला लोक ढकलत होते. मी म्हणत होते अरे मला अग्नी देऊ द्या. लोक म्हणत होते ते तुमचे वडील नाही, ते आमचा बाप गेलाय. किती लोकांनी मुंडन केलंय. मुंडे साहेबांच्या डोळ्यामध्ये मुंडे साहेबांच्या लोकांविषयी प्रेम होतं आणि लोकांच्या डोळ्यामध्ये मुंडे साहेबांविषयी श्रद्धाभाव बघितलेला. त्यावेळी मी संघर्ष यात्रा काढली होती ना. तुम्ही सगळे आला होतात ना संघर्ष यात्रेमध्ये. त्या संघर्ष यात्रेमध्ये काय भाषण करत होते मी? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बसलेला जो माणूस माझ्या संघर्ष यात्रेचं भाषण ऐकलं त्याला माहिती आहे माझं भांडण नियतीशी आहे. या नियतीने मुंडे साहेबांना दिलेली सत्ता ही सामान्य माणसाला दिलेली सत्ता होती. या नियतीने सत्ता ती खेचून घेतली, आमच्या तोंडचा घास खेचून घेतला. माझं भांडण नियतीशी आहे. ती सत्ता खेचून आणून मी तुमच्या पायाशी अर्पण केल्याशिवाय संसदत नाही. माझं कुणी चेक करा, मीडियाने जाऊन चेक करा. कधी मी भाषण केलं? मी मुंडे साहेबांची मुलगी आहे, मी मुंडे साहेबांचा वारसा आहे, मला अमुक पद पाहिजे म्हणले का मी आयुष्यामध्ये कधी? मला जेव्हा संघर्ष यात्रेमध्ये मी सभा घेत होते, लोक म्हणत होते, लोकांची भावना होती, पण मला माहित होतं कोणाचं नेतृत्व येणार आहे. मला ते माहित होतं आणि त्यांना माझ्या बापाचं स्वप्न काय होतं? भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री करणं.
लोक पक्षापासून दूर जातील, लोक पक्षापासून नाराज होऊन दूर जातील म्हणून एकत्र आणावं आणि मुंडे साहेबांचं अंतिम स्वप्न पूर्ण करावं. जे 2 जूनला मुंडे साहेब बोलले होते भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, ते मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करावं. त्याच्यासाठी संघर्ष यात्रा काढली का मला काय करावं काढली? केंद्रामध्ये पद देऊ करायला प्रस्ताव पाठवला होता राज्याच्या नेत्यांनी. पंकजा मुंडेंना केंद्रात मंत्रीपद द्या. मी नकारलं ते मंत्रीपद. मग तेव्हा जेव्हा माझं अस्तित्व पणाला लागलं होतं, माझ्याकडे शून्य ताकद होती, असं वाटत होतं की आपल्याकडे काही नाही, पायाखाली जमीन सरकली, तेव्हा मंत्रीपद नाकारलेली पंकजा मुंडे आज मंत्रिपदासाठी राजीनामा देणार आहे. तुम्हाला राजीनामा द्यायला लावणार आहे. अरे खूप लोक मला बोलले गेल्या 8 दिवसात, या महाराष्ट्रामध्ये मी पडल्यानंतर आम्ही राजीनामा देतो, आमच्या काही पंकजा मुंडेला निवडणूक लढा असं सांगणारे लोकही आहेत. असं इतिहासात कधी झालेलं नाहीये. पंकजा मुंडेंनी आम्हाला निवडून आणलं, पंकजा मुंडेंच्या एक सभेने आम्ही निवडून आणलं, असं इतिहासात कधी झालं? हे पंकजा मुंडे नाही, हे गोपीनाथ मुंडे आहे. आणि गोपीनाथ मुंडेंचं जे प्रेम आहे, गोपीनाथ मुंडेंचं जे प्रेम आहे, तुमचं जे प्रेम आहे, मी गोपीनाथ मुंडे जगते म्हणून तुम्ही माझ्यावर प्रेम करता. मी लालची नाहीये, मला सत्तेची लालसा नाहीये, मला खुर्ची पाहिजे नाही, मी असुरक्षित नाही, मला कोणाला संपादन नेता व्हायचं नाही, म्हणून मी जिथे आहे तिथे आहे. मी काय माझी भूमिका मांडली होती, तरी तुम्ही नाराज झालात का? ऐका, पक्षाने खूप खाजगीकरण केलं आपलं. मला तुमचं सगळ्यांचं म्हणणं हँडल बरं काही होत नाही, मी हँडल करते बरं. मला तुमचं सगळं म्हणणं ऐकून घ्यायचंय. आणि एक सांगू का, आपलं नातं असं आहे की तुम्ही मला न बोलताच मला तुमचं कळतं. तुम्ही का असे वागलात, तुम्ही का असे वागलात, कारण माझ्या डोळ्यात पाणी बघितलं. बरोबर आहे? माझ्या डोळ्यातलं पाणी बघून तुम्ही असे वागलात, तर तुमच्या डोळ्यात पाणी बघून मी कशी जगू, कशी जगू मी आमदारकीला पराभूत झाले याचं मला क्षणभर पण वाईट वाटत नाही. कारण महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून अनेक आमदार खासदारांना निवडून दिला. आज लोक खूप कष्टाने त्या पदावर पोहोचत असतात. त्यांना त्या पदावरून खेचून माझी शक्ती दाखवली होती, कोणत्या डोक्याची मी नाही. आणि माझी शक्ती या मंडपात पुरणारही नाही. शक्ती दाखवायची असती आणि दबावात आणायचं असतं. कोणी कोणी म्हणलं दबाव तंत्र, नाराजी सत्र. दबाव तंत्र करायला मला ही जागा पुरणार. मला जर दबाव तंत्र करायचं असेल तर मला फार मोठी जागा, पण मला दबाव आणायचंच नाही ना. आम्ही कधीच कुणाच्या समोर कुठलीही मागणी केलेली नाही. मी काल दिल्लीला गेले, अनेक चर्चांना होत आला. पंकजा मुंडे दिल्लीला गेला, चांगला चर्चा झाला. मी माध्यमांचे आभार मानते की 99.99% माध्यमांनी जे योग्य तेच लावलं. अक्षरशः एक एक शब्द योग्य लावला. काहीतरी कुठेतरी अशी बातमी दिली की प्रधानमंत्री मोदींनी पंकजाताईंना झापलं, अमूक झालं. माझ्या चेहऱ्यावरून, माझ्या बोलण्यावरून वाटतं मी झापून घेऊन आले इथे. मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आमची जी बैठक झाली ती 100% संघटनेचा विषय होता. अत्यंत सुंदर आणि अत्यंत चांगली बैठक झाली. सन्मानजनक आणि प्रेमपूर्वक वागणूक प्रधानमंत्र्यांनी आम्हाला दिली. आमच्याबरोबर भरपूर वेळ घालून आमच्याशी संघटनेची चर्चा केली. तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी माझी भेट झाली, मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना मी सांगितलं पूर्ण राज्यातून नाराजी लोकांची आहे आणि नाराजीमुळे लोकांनी राजीनामा दिले. मी पत्रकार परिषद घेऊन देखील दिलेला आहे. ते म्हणले आप उनसे बात करके उनको समझा देंगे, हमें विश्वास. ते एवढी चर्चा आहे. कळलं का तुम्हाला? त्याच्या पलीकडे दिल्लीचा विषय नाही. आता मी दबाव आणून काय होणार आहे? मंत्रीपद जर झाली, शपथ झाली, आता दबाव आणून मी काय मिळवणार आहे का? काय मिळवणार आहे मी? आणि मला सांगा, मुंडे साहेबांचे संस्कार आहे. माझ्या समाजात म्हणजे वंदन समाजात नाही, तळागाळातला माझ्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता
कोणी पंचायत समिती सदस्य होते, कोणी सभापती होते, कोणी जिल्हा परिषद अध्यक्ष होते, कोणी आमदार होते. मला आनंद नाही का त्याच्यामध्ये? ठीक आहे, आपल्याला अपेक्षा असते नेत्याला बळ मिळालं तर कार्यकर्त्याला बळ मिळतं, हे सगळं मान्य. मी त्या दिवशी सांगितलं की दिल्लीचे नेते एवढे मोठे आहेत, त्यांना मला संपवायची वगैरे अशी अजिबात माझी भावना नाही. माझी भावना नाही ना. तुम्हाला दिसायला ना तसं, तुम्हाला तसं दिसायला ना, मग ठीक आहे, आपण डोळे चोळून बघू. आपल्याला जर कधी काही चांगलं दिसलं आपण डोळे चोळतो आणि बघतो चांगलं दिसायला. तरी वाईट दिसायला तर मग बघू, आपण डोळे तर चोळून बघू काहीतरी. 2-3 वेळा डोळे चोळले. बाबांना किती दिवस सहन करायचं ताई? माझ्या न तर कुठं तुम्ही राजीनामा दिला माझ्याला? तुम्हाला कोणी तिकीट दिलं का? आणून तुमच्या निवडणुकीसाठी काही मदत केली का वरून कुणी? तुम्ही कुणाच्या जीवावर स्वतःच्याच ना? जीवावर निवडून आले ना? तुम्ही स्वतःच्या तुमच्या जीवावर नाही रे. तुम्हाला पदावरून हटवून किंवा प्रत्येक पदावर माझा दावा ठोकून मी लहान नेता होत असते, मोठा नेता होत नाही. मोठा नेता त्याग करतो. मुंडे साहेबांनी जीवनामध्ये त्याग केला. मुंडे साहेबांनी रक्ताचं पाणी केलं, हराची काळं केली, महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात पक्ष वाढवला. मी सांगितलं की मुंडे साहेबांनी कोणत्या सत्तेच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी मला दिलं नाही. कोणीतरी म्हणलं पंकजाताई ना पक्षाने जे दिले ते पंकजाताई लक्षात ठेवतील. हो, मी जमीन लक्षात ठेवली. मला पक्षाने जे दिले ते मी लक्षात ठेवली. नाही दिले ते तुम्ही लक्षात ठेवता. तुमचं फार हुशार अकाउंट आहे. पण मला पक्षाने मला दिले कॅबिनेटमध्ये ते सगळे पंकजा मुंडे होते ना. सगळे कॅबिनेट मंत्री झाले. कोणी मुख्यमंत्री झालं, कोणी महामंडळाचं अध्यक्ष झालं, कोणी प्रदेशाचं अध्यक्ष झालं ना. तेही लक्षात ठेवतील. पंकजा मुंडेंना संघर्ष यात्रा काढून सत्ता परिवर्तनानंतर मंत्रीपद दिलं, त्याच्याबद्दल मी आभारीच आहे. मला वाटलं लोकांना खूप वाटत होतं काही ना काय मंत्रीपद मिळेल. ग्रामीण विकासमध्ये आता मंत्री राष्ट्रीय मंत्री आहे. राष्ट्रीय मंत्री आहे मी. केंद्रीय मंत्री नसले तर राष्ट्रीय मंत्री आहे ना. आणि मला माझ्या परिवारासाठी समाजात आपल्या सगळ्यात मोठी ताकद बघा. ह्याची पूर्ण झालं की नाही? कोणी केलं त्याचा पूर्ण झाला की नाही? येतो अशी मूठ आपली आहे ना, हीच आपली शक्ती आहे. हीच आपली शक्ती आहे. हीच शक्ती आहे. आणि हीच शक्ती आपली कमी करण्याचा डाव आपण सफल होऊ द्यायचा नाही. बरोबर आहे? त्यामुळे आज तुमचे सर्वांचे राजीनामे मी मंजूर करतो. मला प्रवास खडतर दिसतोय. मागेही खडतर होता, पुढेही खडतर. मी हारले असले इलेक्शनमध्ये तरी संपले नाही ना. मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते, पण मी संपलेली नाही. मी आहे. बरोबर ना? आणि मी तुमच्या जीवावर आहे, तुमच्या जीवावर. तिथे कोणी लाभार्थी मोठा माणूस नाहीये. ते बरोबर आहे. आतून मला सगळे टचमध्ये आहे. तिथे काही खूप लोक दुखावले नाही तसं नाही. पण सगळ्यांना योग्य निर्णय घ्यायची योग्य वेळ असते. माझ्या भावांनो, अविचाराने कोणताही निर्णय का घ्यायचा? आपण सात्विक माणसं आहेत, 90% वारकरी आहेत. बरोबर आहे की नाही? आपली वारी असती, एक आपली वारी होती भगवान गडाची. असं हृदयाचे तुकडे तुकडे झाले, ती वारी बंद झाली. आपण आपला भगवान भक्तीगड केला. आदरणीय महंत नामदेव शास्त्रीविषयी एक शब्दही मी कधी चकार वाईट बोलले नाही जीवनामध्ये. थोडी चुकीचे व्हिडिओ व्हायरल केले वगैरे, तरी पण तुम्हाला माहिती, मला माहिती, कधीही नाही. माझ्या निवडणुकीत पराभव झाला. एवढा पराभव कोण पराभव नाही झालं? या महाराष्ट्रामध्ये अनेक लोक पराभूत झाले. मी कधी हरले नाही. प्रीतमताईंना नाव असताना, पूर्णपणे लायक असताना प्रीतमताईंचं मंत्रीपद झालं नाही, पण डॉक्टर कराडांचं झालं. माझं वय 42 आहे, त्यांचं वय 65 आहे. मी 65 वर्षाच्या मंत्रीपदावर विराजमान. माझ्या समाजाच्या माणसाचा अपमान करावा हे संस्कार आहेत का माझे? मी कशामुळे त्यांच्या या पदाला अपमानित करू?
जे मुळात सौंदर्य त्याला असतं त्याला कोणत्या अलंकाराची गरज नसते. ज्याला अलंकाराची गरज नसते ते मुळातलं सौंदर्य नसतं. आज माझ्याकडे नसतील पक्षाचे अलंकार, आज नसतील माझ्याकडे पदाचे अलंकार, पण माझं सौंदर्य तुम्ही आहात आणि या सौंदर्याला कोणी काळा फेक लावून दृष्ट लागून असं सौंदर्य त्याला काळं तोंड करायचं नाही. आपल्याला ही शक्ती क्षीण करायची नाही, वाढवायची आहे. मला आता महाराष्ट्रातून कोण आले, तुम्ही तर काही लोक इथे आले 700-800 लोक, काही लोक रस्त्यातून अडवलेले आहेत, पण मला महाराष्ट्रातून सांगायला आता जिल्ह्यात आम्हाला तुम्हाला बघायचंय. माता भगिनी सगळ्या मी मांडलेला हा सगळा संसार मी मोडून जावा अशी इच्छा आहे तुमची. हा कुणाचा कुणीतरी मला हा प्रश्न विचारला की ताई म्हणजे तुम्ही जनतेच्या मनातला मुख्यमंत्री हा डायलॉग म्हणल्यामुळे तुम्हाला सगळं अवघड गेलं. मी म्हणलं एक तर स्वाभिमानाने राजकारण केलंय, संघर्ष यात्रा काढताना मला मुख्यमंत्री करायचंय भाजपचा हे म्हणलंय, मला व्हायचंय म्हणलं नाहीये. हे सगळं माझं निवडणूक झाल्यानंतर भाजपचं सरकार आल्यानंतर त्या गोष्टी कशा बाहेर येतात. त्या लोक गोष्टी पेरल्या आहेत मला अवमानित करण्यासाठी, माझ्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी. मी काही म्हणले का तर माझं रक्त काय काळे आणि त्यांचं रक्त गोरे का. कोणी म्हणते मला प्रधानमंत्री व्हायचं देशाचं, ते चालतं ते चालतं का. मी म्हणणार नाही. माझ्या देशाचा सर्वोच्च प्रधानमंत्री, माझ्या देशाचा जगाचा मान वाढवणारा प्रधानमंत्र्यांनी मला कधी अपमानित केलं नाही. माझ्या राष्ट्रीय नेत्यांनी मला कधी अपमानित केलं नाहीये. माझ्या या सगळ्या गोष्टींमध्ये कधीही मला त्यांनी कुठलाही प्रश्न विचारला नाही. मी सगळ्यांची साक्ष देऊन सांगते मला कधीही कुठलाही प्रश्न विचारला नाही. माझ्या पिढीची त्यांना जाणीव आहे असं मला वाटतं, असा मला विश्वास आहे. आणि नक्कीच मला भविष्यामध्ये यामध्ये तुम्हा सर्वांसकट न्याय हवा. मला एकटीला न्याय नकोय. म्हणून आणि तुम्ही म्हणता महाराष्ट्राची वागी नाही, पुन्हा म्हणता पंख छाटले. नेमकं काय पंख आहे का पंचायत ठरवा तरी का. सादर सूत्र आहे. पांडवांनी धर्मयुद्ध जिंकलं, कौरवांच्या अफाट सेना होती, अफाट संख्येने रथी महारथी होते. 5 पांडवांनी हे युद्ध जिंकलं. का जिंकलं असेल बरं. धर्म होता, नीतिमत्ता होती, सारथी कृष्ण होता, उत्तम राज्य करण्याची शक्ती होती, सगळं होतं की नाही. अन्याय झाला की नाही त्यांच्यावर. काय मागितलं त्यांनी. 5 गावं मागितले होते फक्त. 5 गावं नाही, 5 गावं मागितले होते. बरोबर आहे ना. मग श्रीकृष्ण कोण होणार आहे. ऐका माझं ऐका. घर फुटल्याचं दुःख आम्ही भोगलंय, बाप मेल्याचं दुःख आम्ही भोगलंय, पराभवाचा भ्रष्टाचाराच्या आरोपाचा सगळं भोगलंय. कारण एकच प्रॉब्लेम आहे, आम्ही कुणालाच भेट नाही. बोलायले मी तुमच्याशी भाषण नाही करायला. तुम्ही एवढ्या संख्येनं शो माईकवर बोलायले. काय बोलत होते मी. घोषणा आयोगामध्ये मी कोणाला भीत नाही, मी कुणाला भीत नाही, पण मी कुणाचा आदर करते की नाही. मी कुणाचा निरादर का करू. माझे संस्कार आहेत निर्भय राजकारणाचे, पण माझे संस्कार आहेत संस्कारित राजकारणाचे. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या, मी माझ्यापेक्षा मानाने मोठ्या व्यक्तीचा कधीच अपमान केला नाही जीवनामध्ये. मी निर्भय आहे, ते तुमच्या जीवावर आहे. मी सांगितलं तुम्हाला कौरव आणि पांडवांचं युद्ध थांबवण्याचा संपवण्याचा प्रयत्न पांडवांनी केला. मग मी कौरव आहे का पांडव आहे.
मला इच्छा आहे की धर्मयुद्ध टाळावं. का? कारण माझी सैनिक आडवे पडतात, घरात पडतात. मला नाही करायचं. तुमच्यासाठी माझं काय रे? त्याला कोणताही माणूस कोणताही निर्णय घेतो तो लाभार्थी असतो. त्याला मी आता बघा ना, तुम्ही आता जर तुम्ही यादी बघितली आमदार खासदारांची किंवा मंत्र्यांची सगळ्या पक्षातल्या, मी भारतीय जनता पार्टीविषयी बोलत नाही माध्यमांना, सगळ्या पक्षांच्या एक व्यक्ती स्वतःसाठी निर्णय घेऊन काही पद प्राप्त करू शकतो. पण मला तुमच्यासाठी सन्मान पाहिजे, माझ्यासाठी कुठे पाहिजे? मला आम्हाला नाही पाहिजे, आम्हाला फक्त तुम्ही पाहिजे. मला तुम्ही पाहिजे. ऐका तर हे धर्मयुद्ध करायसाठी तुम्ही सर्व माझं ऐका. आपलं घर आपण का सोडायचं? आपण बनवलं घामानी कष्टाने बनवलं ना, काय संबंध तुमचा? नाही तर काय संबंध? हे बनवले की नाही बघू. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू. आपलं घर आपण सोडायचं का? तुम्ही असं म्हणा ना, काही अमुक करा, काही तमुक करा. मी काय सोडू? माझा नेता मोदी, माझा नेता मोदी, माझा नेता अमित शहा, माझा नेता ज्यांना मला सांगायचंय की मी काय करते काय नाही, ते आता जेपी नड्डा आहे. ते मला विश्वास आहे की त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं आहे असा मला विश्वास आहे. जोपर्यंत विश्वास आहे आपलं काहीतरी काय आता. आपण काही कशाला घाबरत नाही, आपण कष्टाला घाबरत नाही, पैसा घेऊन उचलतो. आपल्याला काय करायचं? प्रश्न आहे की मला स्वतःसाठी काही नकोय, प्रितमसाठी, आदितसाठी, यशस्वीसाठी काही नकोय, तुमच्यासाठी हवं. आणि मला माझ्या समाजात मला फॉर्म भरायला लावला होता भारतीय जनता पार्टी. पण मला न देता ते म्हणजे तुम्हाला देणं शक्य नाही. मी म्हणलं ठीक आहे, अच्छा धन्यवाद. बघितलं रमेश अप्पांचं नाव आलं, काय दिलं? ठीक आहे, आम्हाला नाही देता तुम्ही रमेश अप्पांना दिलं. मी जर समाजाचा नेता आहे, मी मंत्री पदाधिकारी नाही आहे, मी खासदार आमदार नाही आहे ना. आज काय आहे मी? त्यामुळे तुम्ही माझ्यापेक्षा प्रोटोकॉलनी मोठे आहेत. तुम्ही तर कोणी मार्केट कमिटीचे सभापती, कोणी नगरसेवक आहे, कोणी काय आहे. बरोबर आहे की नाही? मी तर पदावर नाही आहे. मी कोण आहे? महाराष्ट्राचे लोकनेते आहेत तुम्ही. नाही, मी आज तुमच्या पालकाच्या भूमिकेत आहे. छोटी आहे मी, तुमच्यापेक्षा छोटी आहे मी. बरोबर आहे. मग मला आधारस्तंभ म्हणतात, पालक म्हणतात, माता म्हणतात, पिता म्हणतात, नेता म्हणतात. मग मला सजवण्याचा प्रयत्न करू नका. मी तुमच्याच अलंकाराने सजलेली आहे, तुमच्या आशीर्वादाने सजलेली आहे. मला कशाचीही आवश्यकता नाही. आज हे अजून एक कारण सांगते. कौरव आणि पांडवांचं युद्ध पांडवांनी जिंकायचं. कौरवांच्या सेनेमध्ये जेवढे लोक होते ना, ते मनाने पांडवांविरुद्ध होते आणि शरीराने त्यांच्या सेनेत होते. कळलं का तुम्हाला? कळलं का तुम्हाला? कळलं का तुम्हाला? त्यामुळे खूप लोक रथावर स्वार होते. कर्णाच्या रथावर शल्य, मद्रकात शल्य. बरोबर माझं तुमचा अभ्यास नाहीच आहे त्यामुळे ते होते. आणि त्यांचं काय, ते त्याला शिवाय द्यायचे करणार. म्हणजे असं होणार आहे. कौरव आणि पांडवांचं युद्ध असताना सारथी जे आहे ते सुद्धा त्यांच्या रथावर जे स्वार आहे ते सुद्धा त्यांच्याबरोबर मनाने नाचतील अशी परिस्थिती येत असते. हो, अशी परिस्थिती येते. काय कधीच थांबत नाही, काय कधीच थांबत नाही. काय मी एकदम प्रसन्न, टवटवीत आणि फ्रेश आहे, दुःखी नाही. तुम्ही दुःखी आहेत, मला वाईट वाटायचं. आज तुम्ही असे चेहऱ्यावर सगळं माझ्या ओटीत टाका आणि चेहऱ्यावर चांगला हसू घेऊन बरोबर आहे ना. आज तर तुम्ही इथे सगळं संपवून आला होता. तुम्हाला माहित नव्हतं पुढचा प्रवास काय करायचं, पंकजा मुंडे काय करणार. बरोबर आहे ना. आता ते तुमचं सगळं माझ्या ओटीत टाका. बरोबर आहे. आणि माझं ऐका, माझं ऐका. तुमच्या सगळ्यांचे सल्ले मी लिहून घेतल्यानंतर तुमच्या सगळ्या फायदा करून घेणार. पण माझं ऐका, आज तुमच्या सगळे दुःख माझ्या ओटीत टाका. माझ्या चेहऱ्यावरचं हसू तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाणार. माझा सन्मान मला सर्वात जास्त प्रिय. मी काय मागितलं, मला काय नाही मिळालं, एवढ्या चिल्लर लढाईमध्ये मी मला जायचं. बरोबर आहे.
आणि आपली ही वज्रमूठ. अरे किती लढाया लढलात तुम्ही माझ्यावर. एका रात्रीत मी भगवानगडाच्या पायथ्यावरून सावरगावला पोचले. भगवान महाराजांच्या जन्मस्थळी एका रात्रीत तुम्ही लाखोच्या संख्येने आलात रे. एका रात्रीत किती संघर्ष केले आपण. पण आपला मूळ स्वभाव आहे तो आपली नीतिमत्ता, आपलं सामर्थ्य आणि आपला समर्पण. आणि माझं समर्पण फक्त आणि फक्त तुमच्याशी आहे. आज मी तुम्हाला आव्हान करते की आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठी इथे उभे आहोत. आणि धर्माचा जो व्यक्ती असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तो श्रीकृष्णाने केला, तो धर्माने केला, तो अर्जुनाने, भीम आणि अर्जुन आणि सगळे तुम्ही माझे महारथी आहात. आणि तुम्ही सांगितलं की त्यांच्या रथावर 7 आपल्या मनातून आपल्याशी जोडले जाऊ शकतात आणि जोडले गेले तुम्ही विश्वासाने सांगता. त्यामुळे ही लढाई पुढे अजून आपल्याला लढायची, अजून गोष्टी होणार आहेत. माझ्या जिल्ह्यात काही लोकांनी असं भाष्य केलं आहे, काही लोकांनी असं भाष्य केलं पंकजाताई पक्षाने दिलेलं विसरणार नाही वगैरे वगैरे. मी म्हणलो हो, मला तरी कळेल की कोणत्या पक्षाने दिलेलं काय विसरायचं नाही. काही लोक तुमच्याकडे किती पक्षांची यादी आणि कुणी कुणी काय दिलंय. अरे नेत्यांचे काने भरून त्यांना मोठेपणा देऊन मोठे होणारे मी नाही. मला पक्षांनी काय दिलंय, मला दिलंय, आमच्या चंद्रकांत पाटलांनी दिलंय. सहकार मंत्री झाले आमचे दादा पीडब्ल्यूडी मंत्री झाले, आमचे दादा रेव्हेन्यू मंत्री झाले, आमचे आज आशिष शेलारांनी खूप चांगलं वक्तव्य केलं. त्यामुळे कार्यकर्त्याच्या मनामध्ये जो रोष आहे तो काही बंद नाही, तो रोष आहे, तो कोणी ऐकावा. तुमचा रोष कुणाला ऐकून ऐकू देणार. सगळ्यांनी प्रवीण दरेकरांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की नाही. विश्वास राम शिंदेनी आज सांगितलं की पंकजाताई हे चुकीचं झालंय, मिळायला पाहिजे होतं प्रीतमताईंना, पण आता पंकजाताई योग्य निर्णय घेते. खूप लोक त्या धरून बसलेले असतात, बरोबर आहे ना. मला काळजीने आई आणि बापाच्या दोन्हीची भूमिकेने निर्णय घ्यावे लागतात. तुम्ही खूप म्हणता हे कर ते कर, तुमचं सगळं ऐकून कसं जमल. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आज इथे आपण या सगळ्या आपल्या प्रवासाला केंद्रीय नेतृत्वावरचा विश्वास आणि त्यांच्या डोक्यात असणारे काही विषय असतील, काही प्लॅन असतील त्याच्यावर सोडून द्यावा. एक या पूर्ण माझ्या प्रवासाला एक स्वल्प विराम द्यावा. पूर्ण विराम म्हणत नाही, एक स्वल्प विराम. कळते का स्वल्प विराम? तुम्ही इंग्रजी ऐकून कोणा द्यावा. आपल्या जीवनाचं स्पिरिट असंच ठेवा. हे तुमची जी शक्ती आहे ती जरा इकडे तिकडे होऊ देऊ नका. काय माझं न बोलता तुम्हाला कळलं, तुमचं न बोलता मला कळतंय. आता ही स्पिरिट असंच राहू द्या. तुमच्या राजीनाम्यावर स्वार होणारी मी नाही. मला दबावतंत्र राजकारण करणं जमत नाही. कारण मी काही कोणत्या पक्षासाठी कोणाच्या 4 दरवाज्यात माझ्या जोडे घेतलेले नाही. स्वाभिमान हा गोपीनाथ मुंडेंचा बाणा होता आणि गोपीनाथ मुंडेंनी समाजासाठी आपलं आयुष्य दिलं होतं. माझ्यासाठी किंवा माझ्या बरोबर माझे कुणाला काही मिळालं तर मला त्याचा आनंदच आहे. आणि म्हणून फक्त मला संधी मिळाली असती तर मी त्यांच्या शपथविधीला गेले असते. मी जसं राज्यसभेचा फॉर्म भरायला गेले आणि तुम्ही काही बोलला नाही, मग काही गेल्या तर तुम्ही गेले असते. ठीक आहे, काही गोष्टी जशा हव्या तशा घडल्या नसतील तर त्याचं तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, ते माझ्यावर सोडा. अरे तुम्ही मला माहिती आहे तुम्ही ऊस तोडते कोण करा, कोणी आहे का ऊस तोडणार? बघा का ऊस तोडतेत काही लोक, काही ग्रामीण भागातले लोक आहेत. तुम्ही कसे काय बसून सांगा करतो बघा. आणि आता इथं कुठून आलात? तुम्ही माझ्या घरी आलतात. माझी आई हो हा आलं की. अरे रामराव विसरले मी. बसा बसा. आपले बुलेट आहेत, सभापती दादा आहेत. मग हे ऊस तोडणारा माणूस मला एकाने सांगितलं मुंडे साहेब एकदा जिल्हा परिषद उमेदवार कोणाला द्यायचं.
जिल्हा परिषदेला वगैरे म्हणाले तिथे उसातून शिवाजी अप्पा मुंडे आले का माहित नाही मला. शिवाजी अप्पा नव्हती म्हणाले उसातून निवडणूक लढायला असं एक एक माणूस घडलाय. काय असंच घडायचं का सगळं? उसाच्या भरातून आणून शेतात का मजुरी करणाऱ्या माणसाला उचलून सभापती बनवले, कुणाला सदस्य बनवले, कुणाला काय बनवले आणि आमदार दुसऱ्याच्या रथावर सगळे रथी आहेत आपल्याबरोबर. पण तुमचं हे पद माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे प्रीतम नायडा मंत्रीपदापेक्षा. तिथून पुढे कधी असा प्रयोग मला प्लीज करू नका. प्लीज तुम्ही माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचे. तुम्ही जेव्हा मी जाते तिथे तुम्ही बोलत येतं ना काही मी माझ्या मार्केटचा सदस्य आहे, मला एवढा आनंद वाटतो. अरे हा आपला गरीब माणूस एक मार्केटचा सदस्य आहे. आता आपण ओबीसीचं आंदोलन केलं, यशस्वी झालं, तर निवडणूक पुढे ढकलली की नाही, दबाव आला की नाही. आपलं मुख्य ध्येय काय? आपलं मुख्य ध्येय एक पद प्राप्त करणं नाही. आपलं मुख्य ध्येय गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न, वंचितांचा वाली आणि वाणी बनण्याचं स्वप्न पूर्ण करणं आहे. आणि त्याच्यासाठी मला त्या दिवशी वाटेल की बाबा आता इथे राहून नाही, तेव्हा बघू. आपलं घर आपण सोडायचं नाही हा माझा निर्णय आणि तो तुम्ही मान्य करणार आहे हा माझा विश्वास आहे. करणार ना? करणार ना? मला मोदीजींना ऐकू द्यायला तर एक घोषणा द्यायला जरा. भारतीय जनता पार्टीचा काय बोलू बाबा. लोकांची तुकडे पडण्याच्या अनेक हे पाप सफल होऊ देऊ नका. आपण सगळेजण एका मुठीत राहू. भलेही 2 घास कमी खाऊ, भलेही आपण पुढे जिथे आपल्याला त्याग करायचं तिथे त्याग करू, पण आपण सगळेजण एका मुठीने एका जीवाने राहू. जीवाने मानतो जे आपल्या सगळ्यात मोठी शक्ती आहे ती शक्ती त्याच्यावर खूप आपल्याला काम करावं लागणार आहे आणि तुम्ही हे मला यशस्वी करून दाखवणार आहे हा विश्वास आहे. त्यामुळे आता आपण आलात 2 घास खावा प्रेमाने. काही जिल्ह्यांना मी आज बोलवते, त्यांच्याशी पर्सनल चर्चा करते. जे काय त्यांचं मला रागवायचंय, ओरडायचंय, काय ते ऐकून घ्यायला मी तयार आहे. त्याच्यानंतर आपण सर्व इथून जावं अशी माझी सगळ्यांना विनंती. व्यवस्थित सुखरूप व्यवस्थित आपण अशी मला विनंती आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ऐकणाऱ्यांना हात जोडून विनंती आहे. या धर्मयुद्धामध्ये सामान्य माणसाचा बळी जाऊ नये याच्यासाठी मी राजकारणात आहे. माझ्या मुंडे साहेबांनी मला हेच शिकवलंय. माझ्या कार्यकर्त्यांचं बळ कमी करून स्वतःचं बळ वाढवून माझे संस्कार नाही आणि म्हणून माझा शब्द दिल्लीत उतरलाय की माझे लोक माझ्या ऐकतील आणि